फोटो इंस्टाग्रामला टाकायचे आणि 80% पुरी इंस्टाग्राम जॉईंट आहेत आणि त्या पागल आकलीचा पत्ता नाही. याला शिंगरू आवडलं का? हाय 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 यश आय हाय. ते शिंगरू लगेच वाय हाय वाय म्हणजे प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 9 बाया 9 लोक जर असले तर 2 येड्या का होईना बाया घ्यावा लागत आहे. प्युअर येड्या. चाल ग बाई चाल. तिला विचारलं सई राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ उभी राहती. काय झालंय महाराज हे? मग गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 2 येड्या का होईना बाया घ्यावा लागतात. तेव्हा इथून पुढे गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये 2 पोरं घ्यायचा जा. जुनी मंडळी जरा बाजूला सरका, जरा पोरा स्वरांना करू द्या. गण तुमच्या मसनात गावऱ्या गेल्या आता तरी म्हाताडे म्हणत्या इच्छा आहे. फाशी घे ना, तुझी इच्छा काय? तोर मरतो आता. ग्रामपंचायतीचा फॉर्म भरायला गेला पेनच टाकानं. 6 अर्ज फाटले. कोण आहे? बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कवा भूकंप सांगता येत नाही. माणसाची प्रियशी सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. नवनाथाचा भाऊ प्राणनाथ. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे. शेवटी म्हणते तू अनाथ आहे. काय ती प्रियशी हे जग. आणि आपल्याकडे प्रेमाला क्वालिटी नाही राहिली, काही नाही राहिलं. पुरीने तर बार लाजा सोडल्या 2-4 वर्षात. कोणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. बंगल्यात राहतीन गावंड्यावर प्रेम करते. काय प्रेम हे? दिल दिया ईट भी देंगे. पावसाळा सुरू झाले हो काय गाळ देंगे. याडपाट नाही कुणावरही प्रेम. अहो नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली हो. गाव पाहत राहिलं. 14 वर्ष राम वनवासाला गेला. राम राम तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला रे, डोकून नाही पाहिला.